नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. वरुणराजाने पाठ फिरवल्याने बळीराजा चिंतेत. दुष्काळाच्या छायेत शेतकरी तर राजकीय व्यवहारांवर प्रश्नचिन्ह. जून महिना संपत आला तरी राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे पेरणीच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा चिंतेत सापडला आहे. बियाणे, खते, अवजारे आणि शेती मशागतीसाठी कर्ज काढून खर्च केलेल्या शेतकऱ्यांसमोर आता पेरणी लांबल्याने आर्थिक संकट उभं राहिलं आहे. अनेक भागात नदी, नाले, तलाव आणि लहान धरणे कोरडी पडल्याने दुष्काळाची भीती व्यक्त केली जात आहे. वेळेवर पेरणी होईल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी शेतजमीन तयार करून ठेवली आहे. कृषी विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेली विविध बियाणे व कृषी साहित्यही खरेदी करण्यात आलं आहे. मात्र पावसाने ओढ दिल्यामुळे पेरण्या रखडल्या आहेत. परिणामी शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. अनेक ठिकाणी जलसाठे कमी झाल्याने शेतीसाठीचा पाणीपुरवठा बंद करून तो पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही भागात पाणी कपातही सुरू झाली आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान मागील काही वर्षात महापूर व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या अनेक शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नसल्याची तक्रार आहे. याबाबत संबंधित शासकीय कार्यालयांकडे विचारणा केल्यास निधी अभावी मदत रखडल्याचे कारण दिलं जात असल्याचे शेतकरी सांगतात. दुसरीकडे राज्यातील राजकीय घडामोडी आणि लोकप्रतिनिधींच्या कथित खरेदी विक्री संदर्भातील आरोपांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निधी उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. मात्र राजकीय सत्ता संघर्षासाठी कोट्यावधी रुपयांच्या व्यवहारांच्या चर्चा होत असल्याने जनतेत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या, नुकसान भरपाई आणि शेतीसाठी आवश्यक मदतीबाबत शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याची भावना ग्रामीण भागातून व्यक्त होत आहे. अन्यथा आर्थिक संकटात सापडलेला बळीराजा आणखीन अडचणीत येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यात पाण्याखाली जाणारा टिटवाळा शहापूर मार्ग यंदा नदीपात्र कोरडे पडल्याने ओसाड दिसत असून पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीचे ते एक प्रतीक ठरत आहे. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक. नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी आता जिथे उभा आहे ते कोणतं वाळवंट नाही, तर ते कल्याण तालुक्यातील काळू नदी आहे. ते काळू नदीचं पात्र आहे. तुम्ही पाहू शकता संपूर्ण नदी ही कोरडी ठाक पडलेली आहे. आणि शेतकऱ्याने कृषी विभागाकडून भात बियाणं असेल, तूर बियाणं असेल हे नेलेलं आहे. परंतु वरुणराजाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतेत आहे, संकटात आहे, आर्थिक संकटात आहेत. पेरण्या लांबल्याने शेतकरी खूपच चिंतेमध्ये आहे. आणि असे असताना आपल्या महाराष्ट्रामध्ये खासदार, आमदार यांची 50 कोटी 100 कोटीला खरेदी विक्री होत आहे. आणि तशा प्रकारचे आरोप विविध पक्षातील प्रवक्ते, नेते करत आहेत. आपण पाहू शकता बळीराजाला कोणी वाली उरला आहे का, हे तर याचं उत्तर नाही असंच असेल. कारण सरकारला या बळीराजाचं काही घेणं देणं आहे असं काही वाटत नाही. सरकार बोलते की पेरण्या करू नका, परंतु बळीराजा हा वेळेवर पेरणी नाही झाली तर तो आर्थिक संकटात सापडतो. आणि जे या अगोदर पावसामुळे, पुरामुळे त्यांचं नुकसान झालेलं आहे, त्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. सरकार बोलते निधी नाही, पैसे नाहीत. परंतु आपली सध्याची जी खरेदी विक्री पाहिली आपल्या महाराष्ट्रातील खासदारांची, तर सरकारजवळ किंवा जे कोणी पक्षात त्यांना घेत असतील त्यांच्याजवळ पैसे नाही असं आपण बोलू शकत नाही. म्हणजे एकूणच काय तर सत्तेसाठी काही पण, परंतु हा जगाचा जो पोशिंदा आहे, बळीराजा आहे, त्याच्यासाठी मात्र या सत्ताधारी असतील, विरोधक असतील, सगळेच असतील, त्यांना लक्ष द्यायला वेळ नाही. आणि आपण ही परिस्थिती पाहू शकता की नदीपात्र पूर्णपणे कोरडं पडलेलं आहे. पाण्याचं भविष्यात पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते. त्याच्यामुळे या गोष्टीचा गंभीरपणे सरकारने, विरोधकांनी आणि जनतेने देखील विचार करायला हवा. कारण आपण निवडून दिलेले प्रतिनिधी हे बेडूक मारत आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याला वाली कोण, तेव्हा मतदान करताना जागरूकपणे आणि त्याच्याकडून असं आपण काय हमी घेतली की बाबा आम्ही तुला निवडून देतो आहे, परंतु तुझा गॅरंटी काय की तू इतर पक्षात जाणार आहेस, तर याचा देखील मतदार राजाने विचार करावा अशी या निमित्ताने मी आपणास
विनंती करू शकतो. मी एस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, काळू नदी पात्र, कल्याण. नुकसान झाली होती इथं माझी. आता भाजीचा मांडव होता आणि एवढे 5-6 महिने मेहनत करू काही मला तो मांडव कोसळल्यावर मग नंतर आपले तलाठी ताते आले, आपले कृषीवाले साहेब आले, भरपूर लोक येऊन गेले, ग्रामसेवक आले, पण कोणी काही लक्ष दिलं नाही. आता ते निधी काय मला भेटले. तहसीलदारमध्ये मी गेलो 3-4 टाईम, त्यावेळेस तुमची निधी आलीच नाही. यांना विचारलं का ते बोलतो ते यांच्या इकडे ते तुमचं कागदपत्र तहसीलदार इकडे आपले सरकार ग्रामसेवकच्या इकडे गेलो तेव्हा त्यांना तुमचा पंचनामा होऊन गेलेला आहे, तलाट्याच्या इकडे जा, असं करून काय ते अजून आलेलंच नाही. जवळजवळ 9-10 फेऱ्या मारल्या असतील मी आता याची प्रेडमध्ये गेलो. कारण मग ते त्याच बोलतात तिथे मॅडम असते, ती खडे मॅडम आहे, ती तुमची अजून निधी आली नाही. मग असं किती दिवस अजून लागणार त्या निधीला? किती वर्ष झाली या गोष्टीला? 3 वर्ष झाले या गोष्टीला कमीत कमी. 3 वर्ष झाले सरकार बोलते निधी नाही. हा, सरकार बोलतं निधी नाही. मग सरकार इकडे काय पैसेच राहिले नाही काय? असं कसं आहे? मग शेतकऱ्याच्याकडे जरा फार तरी लक्ष द्यायला पाहिजे ना. मग काय करावं शेतकऱ्यांनी? असं जर नुकसान होत जर राहिला. आता वादला पाहुणे त्या टायमाला माझे कमीत कमी 3-4 लाखाचं नुकसान झालं. त्याच्यामध्ये तुमच्या यामध्ये शेतकरी प्रमाण काय द्यायचे ते द्यायला पाहिजे होते ना, त्या नुकसान भरपाई. ते गेल्या वेळा चौकशीला का ते त्याच बोलतात आमच्या इकडे नाही, ते बोलतात आमच्या इकडे नाही. म्हणजे कोणच्या इकडे आहे न्याय साहेब? तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.